हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या मग शेपूची भाजी निवडायला। कोणाकोणाला आवडते शेपूची भाजी? शेपूची भाजी निवडते। आणि सकाळी याची भेंडीची भाजी बनवली होती, पण भेंडीची भाजी काय मला आवडत नाही त्याच्यामुळं, आणि खूप उशीर झालेला आहे, 1-1:30 वाजलेला आहे, तरी मी अजून जेवण नाही केलेलं आहे, सकाळचा नाश्तासुद्धा केलेला नाही आहे। तर आता ही भाजी निवडून घ्यायची आहे आणि मग बनवायची आणि त्याच्यानंतर जेवण करायचं आहे। तर झालेलीच आहे, आता थोडीशी बाकी आहे निवडायची। भेंडीची भाजी कोणाकोणाला नाही आवडत नक्की मला कमेंट करून सांगा। मला तर बिलकुलच नाही आवडत, कशीच नाही आवडत भेंडीची भाजी। आणि कैरी पण आणलेली, हे बघा, मस्त अशी कैरी पण आहे। आता काय एवढ्या उशिरा जेवण केलं तर संध्याकाळी काय एवढी भूक नाही लागणार आहे, पण संध्याकाळी मी आणि समीर आम्ही जाणार आहे गार्डनला फिरायला। नाशी पण मला काय भूक नाही लागत, दिवसभर मी उपाशी राही म्हटलं तर राहू शकते, पण जेवण नाही केलं तरी पण वजन वाढतं, काय माहिती असं। नाही तर खाण्याची काय एवढी आट नाही आहे माझी, जे काही असलं ते। कोणाला असं वाटन का किती खाता असन, है ना। चला आता झालेली आहे भाजी निवडून, भाजी निवडून झालेली आहे आता। चला आता बनवते, तुमच्याबरोबर पण शेअर करते। ताव्यावर बनवणार आहे तर कशी बनवते झटकीपट, भूक लागलेली आहे कारण आता। तर चला मग बघूया। मी मीठ टाकून घेते आणि त्याच्यानंतर पाणी टाकून धुवून घेते, म्हणजे स्वच्छ निघते एकदम भाजी आपली। तर इथे बघा समीर जेवते, शाळेतून आला होता तेव्हा थोडंसं खाल्लं होतं आणि परत त्याला भूक लागली। त्याला भेंडी खूप आवडती म्हणून मग मी भेंडी बनवली, मला आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त करून करत नाही। तर बघा समीरचं डबलचं जेवण चाललेलं आहे। तर हे बघा मिरची घेतली कापून, कांदा घेतला एक मोठा थोडा मोठा कापून, आणि भाजी पण मिठाच्या पाण्यात 2 मिनिट ठेवून 2-3 पाण्यानं धुवून घेतली आणि पाणी झारत ठेवून दिली। तर इथे बघा मी तेल टाकून घेतलं थोडंसं, आणि हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकली, आणि एक कांदा टाकून घेतला, तो थोडासा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे असा पूर्ण नाही भाजायचा, फक्त थोडासा नरम होऊ द्यायचा, मग खूप भारी लागते। तर आणि चवीनुसार मीठ टाकलं। तर आता बघा कांदा छान असा झालेला आहे नरम। तर आता मी याच्यात भाजी टाकून घेणार आहे आणि खूप भारी लागते खरंच, एक वेळेस करून बघा तावा भाजी। तर चला मग, मीच नाव दिलेलं आहे तावा भाजी, कारण ताव्यावरचं बेसन करून बघा, बेसन म्हणजे पिठलं, त्याच्यानंतर कोणती मेथीची भाजी, कोणती पण भाजी करून बघा, खूप भारी लागते। तर इथे बघा मी भाजी टाकून परतवून घेतली आणि थोडीशी अशी सुकी होत आल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तावा भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे। थोडीशी कोरडी करून घेते परत 2 मिनिट, कारण भूक लागली मला। हे बघा खोटं वाटत असेल तर किती वाजले, सर्वांचं करता करता मी अजून जेवण नाही केलं, खोटं वाटन तुम्हाला। हे बघा 3 वाजले, म्हणजे 3 वाजत आले, वाजले नाही अजून, तर अजून मी जेवण नाही केलं। बघितलं ना, 3 वाजत आले तरी अजून मी जेवण नाही केलं, कोणाला खोटं वाटन। सगळ्यांचं करता करता एवढा टाईम झालेला आहे, आणि सगळ्यांचं करता करता आपल्याला जेवणाला इतका टाईम होतो, तरी पण तिथं आपली कदर नाही होत, तर किती वाईट वाटतं ना। चला
चला जेवण करून घेते, कारण मला खूप भूक लागलेली आहे. बघा आता भाजी तयार झालेली आहे, कोरडी झाली मस्त आणि खरंच खूप भारी लागते तवा भाजी. एक वेळेस करून बघा. याच्यात न डाळ घालता नुसतं कांदा, हिरवी मिरची आणि कांदा असा भाजून घ्यायचा, जास्त असा लाल नाही करून घ्यायचा, नुसतं नरम करून घ्यायचा. तर चला मग झालेली आहे आता भाजी खाण्यासाठी तयार. या तुम्ही पण जेवायला. जेवायला मग चपाती आणि शेपूची भाजी. सुकवून गेले पार माझं तोंड. कैरी पण कापली मस्त. आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही पित आहे चहा. तर या मग तुम्ही पण मस्त असा कडक अद्रकवाली चाय प्यायला. तर आता आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि समीर बघा मस्त असा तयार झालेला आहे चहा पिण्यासाठी, गार्डनला जाण्यासाठी. सॉरी बरं का, चहा पिण्यासाठीच म्हणली. तर पण आज आहे ना आभाळ आलेले आहे, त्याच्यामुळं मी कॅन्सल करून टाकते. गार्डनला उद्या नक्की गार्डनला जायचं आहे, आज नाही जायचं. आज कंटाळा आला. हे बघा किती आभाळाचं वातावरण आहे, बघितलं का. तर उद्या नक्की जाऊ समीर बरं का.